भगत बाबांवर विश्वास ठेवू नका. देवाच्या नावावर कोंबडी किंवा बकरी कापून आजार दुरुस्त होत नाही किंवा देव प्रसन्न होत नाही. भूत हा प्रकार नसतो. विज्ञानाचा दिवा लावा, अंधश्रद्धा दूर करा. विज्ञानाचा दिवा लावा, अंधश्रद्धा दूर करा. मानवी जीवन समृद्ध करा. अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाला जोडा. अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाला जोडा. धन्यवाद. नमस्कार, मी तुम्हाला प्रदूषणाचे प्रकार सांगणार आहे. वायू प्रदूषण. दुचाकी व चारचाकी वाहनांमधून निघणारा CO2 मुळे वायू प्रदूषण होते. जल प्रदूषण. कारखान्यांमधून निघणारे सांडपाणी, घरातील सांडपाणी गुरेढोरे चांगल्या पाण्याने धुतल्यामुळे जल प्रदूषण होते. ध्वनी प्रदूषण. ध्वनी प्रदूषणामुळे कानाला बहिरेपणा येतो, तसेच हृदयाचे झटकेही येतात, म्हणून डीजेचा आवाज कमी ठेवला पाहिजे. मातीचे प्रदूषण. शेतात तणनाशक, रासायनिक खतांचा अति वापर केल्यामुळे मातीचे प्रदूषण होते. धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव मयुरी सुनील धनगर. हुंडाबळी. हुंडाबळी एक सामाजिक समस्या आहे. हुंडा नाही दिला तर मुलींना मारून टाकतात. स्वयंपाक करताना पदर पेटून गेल्यामुळे मुलींच्या मृत्यू घडतात. धुणं धुताना विहिरीत पाय सटकून गेल्यामुळे मुलींच्या मृत्यू घडतात. आपण हे सगळं पेपर मध्ये नेहमी वाचत असतो. धन्यवाद. व्यसन मुक्ती. व्यसन मुक्ती म्हणजेच काय? व्यसन भिंतीतून बाहेर निघणे. व्यसनाचे दुष्परिणाम. दारू पिल्यामुळे लिव्हर खराब होतो, किडन्या खराब होतात, फुफ्फुसे खराब होतात, तसेच तंबाखू खाल्ल्यामुळे व सिगरेट पिल्यामुळे सुद्धा कॅन्सर होतो. व्यसनांमुळे घरात भांडण होतात, घरात दारिद्र्यता येते. मोबाईलचा अतिवापर करणे हे सुद्धा एक व्यसनच आहे. तर व्यसनांपासून दूर राहून आपले आरोग्य चांगले ठेवा. धन्यवाद. नमस्कार, मी तुम्हाला भ्रष्टाचाराविषयी सांगणार आहे. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी शिक्षा आणि जागरूकता वाढवली पाहिजे. नऊ गव्हर्नन्स ऑनलाईन सेवेमुळे भ्रष्टाचार कमी करता येतो. सर्वांनी एकजूट होऊन भ्रष्टाचाराविरुद्ध लढा दिला पाहिजे. एखाद्या कामासाठी कोणाला पैसे द्यायलाही नको आणि कोणाकडून पैसे घ्यायलाही नको. ही सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे, तेव्हा भ्रष्टाचार नाश पावेल. धन्यवाद. आरोग्य ही खरी सेवता. आपण रोज सकाळी व्यायाम, योगा, रनिंग केले पाहिजे. व्यायाम व पूर्ण आराम केल्यामुळे आपण सुरक्षित व आनंदित राहतो. आपण जेवढे व्यायामाला महत्त्व देऊ तेवढेच आपले शरीर निरोगी राहते. शरीर शुद्ध चांगल्या प्रकारे असेल तर आपले काम, अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकतो. आपण नेहमी शिजलेले अन्न खाल्ले पाहिजे, स्वच्छ पाणी पिले पाहिजे. आपण आपले शरीर स्वच्छ ठेवले पाहिजे. धन्यवाद. करुणा. आपण प्राणी मात्रांवर दया केली पाहिजे. आपण मटण मच्छी खाऊ नये. आपण वृद्ध लोकांना मदत केली पाहिजे. आपण आजारी वृद्ध लोकांना मदत केली पाहिजे. सजीवांप्रती दया हा भाव ठेवला पाहिजे. धन्यवाद. जनसंख्येचा विस्फोट. लोकसंख्या जर जास्त झाली तर लोकांना पुरेशी अन्न भेटणार नाही. जन्माचा प्रमाण जर जास्त झाला तर लोकसंख्येचा विस्फोट होत असतो. लोकसंख्या वाढल्यामुळे देशाच्या साधन संपत्तीवर परिणाम होत असतो. लोकसंख्या वाढल्यामुळे पर्यावरणावर परिणाम होत असतो. आज भारताची लोकसंख्या 147 कोटी आहे. पाणी वाचवा. आपण आपल्या घरातील प्रत्येक नळाला कॉक किंवा टोटी बसवली पाहिजे, जेणेकरून पाणी वाया जाणार नाही. हात धुतल्यानंतर, भांडी घासल्यानंतर नळाचा कॉक बंद केला पाहिजे. पावसाचे पाणी बोरिंग मध्ये किंवा कूपनलिकेत साठवले गेले पाहिजे. शेतात शेततळे करून पावसाचे पाणी साठवले गेले पाहिजे. सांडपाणी वाया न घालवता झाडांना दिले गेले पाहिजे. धन्यवाद. नैसर्गिक संसाधने यांचा योग्य वापर. नैसर्गिक संसाधने म्हणजे रॉकेल, डिझेल, कोळसाचा योग्य वापर. जर आपण यांचा योग्य वापर केला नाही तर एक दिवस विलुप्त होतील. जर विलुप्त झाले तर भविष्यातील पिढ्यांना पुरणार नाही. शेतकरी आत्महत्या. अति पावसामुळे शेतकऱ्यांची पिके नाश पावतात. शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. शेतीसाठी केलेला खर्च सुद्धा मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात. स्वच्छता. आपण आपले घर व परिसर स्वच्छ ठेवले पाहिजे. कचरा गाडीत सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा टाकला पाहिजे. प्लास्टिकचा वापर करू नये. आपण आपल्या घरात व दारात परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. धन्यवाद. चला.